दिल्लीमधील विद्यार्थिनीवर विनयभंगाचा आरोप असलेला स्वामी चैतन्यानंद फरार आहे आणि दिल्लीमधील वसंत कुंज इथल्या एका मॅनेजमेंट रिसर्चमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींना धमक्या देऊन अश्लील संदेश पाठवून आणि परदेश प्रवासाचा आमिष दाखवून स्वामी चैतन्यानंद त्याच्या जाळ्यामध्ये अडकवत असल्याचं पोलिसांमध्ये निष्पन्न झालं। तपास सुद्धा झाला तर महाविद्यालयातील 3 महिला वॉर्डन आणि प्राध्यापकही आरोपीस मदत करत असल्याचं तपासामधून समोर आलंय। पोलिसांनी 32 विद्यार्थिनींचे जबाब या संदर्भात नोंदवलेले आहेत आणि याचाच आढावा घेतलाय आमचे दिल्लीचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी। इकडे देशामध्ये नवरात्रीचा उत्सव सुरू आहे। नवदुर्गेची पूजा सध्या देशभरामध्ये केली जात आहे। महिला मातांचा सन्मान देशभरामध्ये सुरू असतानाच दिल्लीमधील वसंतकुंज भागातील एका इन्स्टिट्यूटमध्ये कुंपणाने शेत खाल्ल्याचं पाहायला मिळते। मी सध्या वसंतकुंज भागामध्ये आहे आणि वसंतकुंजमधील असलेल्या दिल्लीतील श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट रिसर्चमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीवरती लैंगिक छळ केल्याचा आरोप स्वामी चैतन्यानंद यांच्यावरती करण्यात आलेला आहे। विशेष बाब म्हणजे स्वामी चैतन्यानंद यांनी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या महिलांना मुलींना टार्गेट केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। त्यांना अश्लील मेसेज पाठवणं, त्यांना परदेशात जाण्याचं आश्वासन देणं, आमिष दाखवून त्यांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास देणं, जर तुम्ही माझ्या रूममध्ये आला नाहीत तर तुम्हाला मी नापास करेल अशा धमक्या देखील दिल्याचे मेसेज पोलिसांना मिळाल्याची माहिती समजत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्तापर्यंत या सगळ्यामध्ये पोलिसांच्या तपासामध्ये 3 वॉर्डन प्राध्यापक आरोपीस मदत करत असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलेलं आहे। सध्यापर्यंत पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये 32 मुलींचे विद्यार्थिनींचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत। त्यापैकी 17 जणांनी स्पष्टपणे या संदर्भामध्ये चैतन्यानंद स्वामी यांच्यावरती आरोप करण्यात आलेला आहे। त्यामुळे या बाबाला लवकरात लवकर अटक करून या सगळ्या प्रकरणामध्ये जे डिजिटल पुरावे पोलिसांना सापडलेले आहेत त्या पुराव्याच्या आधारे बाबाला गजाआड करणं, त्याला सजा देणं हे आता तपास यंत्रणेसमोर आव्हान असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, वसंतकुंज, दिल्ली।